वाव, ब्युटिफुल. मस्त. खरंच तुमचा हा वाडा आहे ना, खूप सुंदर आहे. थँक्यू. यु नो, डॅड आहेत ना, मला आणि मॉमला सारखे म्हणत होते की जाधवांच्या वाड्यावर जायचंय. आणि वाडा म्हटल्यावरच मी खूप एक्साइटेड होते. अरे वा, ते असतं ना, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची अशी इमेज तयार करतो मनात, अगदी तशीच या वाड्याची एक इमेज तयार झाली होती. मग तुझ्या इमेजला शोभेल असा आहे की नाही आमचा वाडा? ऑनेस्टली त्याही पेक्षा खूप भव्य आणि खानदानी आहे. बर मला सांग, आमच्या वाड्यामध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? मला तुझी रूम. माय प्लेजर. पण आपलं एक फार्म पण आहे, आपण नेक्स्ट टाइम तिकडे जाऊयात. डेफिनेटली. पण मॉम डॅड आता निघतायत ना, सो त्यांना भेटूयात. जाऊयात आज. येस. वा रावसाहेब, जेवण अगदी झकास होत. हो, ते म्हणतात ना, जेवणात राम असतो, त्याचा अनुभव इकडे आला. पुरणपोळ्या तर इतक्या अप्रतिम होत्या. मी पहिला घास घेतला आणि म्हंटल, आपलं रियाचं इकडेच जमणार, कारण पुरणपोळी हा तिचा वीक पॉइंट आहे. हो, ते समजलंच मला. आता एक काम करते, रोज हिला पुरणपोळ्या खायला घालते. अहो, रिया इकडे आली आहे ती जाणून घेण्यासाठी, ओळख करून घेण्यासाठी, पुरणपोळीची खोड मोडण्यासाठी नाही. तुम्ही तिला रोज वेगवेगळे पदार्थ मस्त करून खायला घाला. चालेल. आता इथून पुढे रिया सांगेल ना, तेच पदार्थ बनवत जाऊया. आणि काय ग, कुठे होतात तुम्ही इतका वेळ? आम्हाला वाटलं की तू आत्ताच इकडे सेटल झालीस की काय. आम्हाला बाय करायला पण येणार नाहीयेस. येतेस ना आमच्या बरोबर? नाही नाही, ठरलंय ना आता, मी इथेच थांबते. बरं, चला आता आम्हाला निघायला हवं. येतो. रिया, नीट वाग बरं. मॉम, मी शाळेत जाते असं का सांगतेस मला? डोंट वरी, उलट तुम्हीच निवांत राहा. तुम्ही थोडं सांभाळून घ्या. नाही म्हणजे तिच्या बॅग मध्ये तिच्या कपड्यांबरोबर मी इंडियन वेअर्स पण भरले आहेत. नाहीतर आजकालची मुलं जिकडे जातील तिकडे परदेशात असल्यासारखीच फिरतात. नाही नाही, म्हणजे रिया तशी नाहीये, पण तुमच्या इथले नियम पाळू शकली नाही तर तिला प्लीज सांगा. अहो, तुम्ही नका काळजी करू. आमची तेजू पण तिच्याच वयाची आहे, त्यामुळे आजकाल हल्लीच्या मुलींना काय आवडतं ना, हे चांगलंच माहितीये मला. आणि आता रिया आमची जबाबदारी, तुम्ही निर्धास्त राहा. बरं मोहनराव, आपण ज्या तारखा काढल्यात त्याबद्दल जरा डिस्कस करूया आणि एक चांगला मुहूर्त काढूया. गुरुजींना पण विचारून घेऊया. काय? हो रावसाहेब, मी सुद्धा आमच्या गुरुजींशी बोलून घेतो. आपण साखरपुडा इथेच करूया. आपण लग्न मात्र मुंबईला झालं पाहिजे. हो चालेल ना, काही हरकत नाही. आमचेही बरेच मित्र आहेत मुंबईमध्ये, राजकारणातले स्नेही आहेत, त्यामुळे मुंबईत लग्न करायला आमचं काहीच विरोध नाहीये. फॅन्टॅस्टिक. काय ग? हो चालेल. बरं, आता आम्ही निघतो. या. चल ग, येतो आम्ही. आय नो तुम्ही मला खूप मिस करणार आहात, पण मी रोज व्हिडिओ कॉल करत जाईन ना. रोज बोलेन तुमच्याशी. अँड येस, माझ्याबद्दल एकही तक्रार येणार नाही. प्रॉमिस. व्हेरी गुड. टेक केअर. रमा, अगं पहिले वाढलेल्या जेवायला सुरुवात केली नाहीस अजून तू? हा, नाही मला कळतंय घशाखाली घास उतरत नसेल तुझ्या, पण आता विचार करून काही उपयोग आहे का? आणि जेवली नाहीस ना तर तूच आजारी पडशील. सगळ्या गोष्टीचा विचार करत जातेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस. जेव्हा बोलायला पाहिजे असतं तेव्हा बोलत नाहीस आणि नंतर मनातल्या मनात पुढत बसते. आता काय बोलू मामी मी? लगच तो विषय. खरं सांगू तर मला या समजातून कुठेतरी निघून जावं असं वाटतंय बघ. समजा सोडून कुठेतरी लांब, एकदम दूर. रमा, आता कुठले विचार मनात आणायचे नाही. आणि काय दूर जायचंय? हा आम्ही अगं माझं मन रमत नाही इथं.
या माझ्या आई बाबाच्या गावाला जाऊ का ग? तुमच्या गावाला? आणि काय करणार तिथं? राहणार कुठं? नाहीतर मी एक काम करते, मी तालुक्याला जाते, तिकडे एखादं काम बघते आणि महिलांचं वसतिगृह आहे ना व, तिथंच राहते. अगं रमे, तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? हा, उगाच वाटेल तसं तोंडाला येईल ते बडबडत सुटली तू. नाही मला सांग रमे, आम्ही सगळे आहोत ना इथं, आणि जे झालंय त्याच्याबद्दल तुला कोणी काही बोललंय का? का अशी करते तू? नाही आता समज तू इथून गेली, चिंगी पण इथं नाहीये, सुमीचं हे असं झालंय, आई एकटी पडल ग, घर खायला उठल तिला एकटीला. आधीच तिच्या डोक्याला एवढ्या काळज्या आहेत, त्यातनं परत तुझी काळजी, कुठं राहते, खाल्लं का, पिल्लं का, कशी आहे तू, काय करायचं तिने? नाही काय आहे रमे, काही झालं तरी तू तिचा आधार आहेस, आणि तिचाच काय, तो आमच्या सगळ्यांचाच आधार आहे ग रमे. तू इथून गेल्यावर आमचं काय होईल? म्हणून तुला सांगतो रमे, तू कुठेही जायचं नाही. काय रमा, आता कुठल्याही गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही. हं? चल जेवायला सुरुवात कर. आता तू जेवतेस का भरपूर? तुला नाही ना ग. जेव, चल कर सुरुवात. आता फक्त एक करायचं रमे, इथून दुसरीकडे कुठं जायचा विचार मनातनं काढून टाकायचा. अजिबात कुठं जाणार नाहीस तू. काय? हे बघ, काळजी घे आणि गावात ह्या दोघांशिवाय कुठेही फिरू नकोस, नाहीतर एक्साइटमेंट मध्ये जाशील कुठेतरी निघून. नाही ग मॉम, डोंट वरी. तुम्ही शांततेत जा आणि पोहोचल्यावर मला कॉल करा. ओके? येस. बाय डॅड. बाय बेटा. चलो प्रताप सर, बाय. चला. या. हे रोजेस. वाव, किती छान फुललंय हे. आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी याची खूप काळजी घेतली असेल, नाही? तुझ्या होणाऱ्या बायकोला ते नाही गुलाबाचं फूल. अरे असं काय करतोय? जा ना. वेडायस का दादा? रमा, लक्ष कुठे आहे तुझं? जा ना. ते जा. कम ऑन तेजू, कुणाला गिफ्ट द्यायचं नसेल तर फोर्स करू नये. अँड आय नो, एक ना एक दिवस तो स्वतः होऊन मला फूल आणून देईल. एम आय राईट प्रताप? हो, आय होप तो दिवस लवकरच येईल. डार्लिंग, तोपर्यंत तू इथेच राहा. येशील लवकरच तू माझ्या हातात. चला. येस. रमा, हो बाईसाहेबांनी साडी आणली बघ तुझ्यासाठी. आपण उगाच तर आम्हाला जाधवांची सून करून घेणार होतो. लायकीच नाहीये तिची जाधवांची सून होण्याची.
ती गरीब आहे म्हणून नाही, तर ती अपशकुन येणं म्हणून. इथे आले आले तिचे आईबाप गेले, कारण ती अपशकुन येणं म्हणून. साखरपुड्याच्या दिवशी तिच्या बहिणीचा मृत्यू. तिच्याशी लग्न म्हणजे प्रतापरावांच्या जीवाशी खेळ आहे, खेळ. ती मुलगी या घरात दुर्भाग्याशिवाय दुसरं काही आणू शकत नाही. अपशकुन येते रमा. आई नसते ह्या समजा आठवणी माझा पिच्छाच सोडायला तयार नाही ग. मी जेवढी यापासून दूर जायचा प्रयत्न करते तेवढीच कसून जाते. नकळत डोळ्यातून पाणी येतंय माझ्या. आपल्याला पाहिजे त्या आठवणी मिटवता काही येत नाहीत ग. आई आता आता तूच मला या समजातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सुचव. सॉरी, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब केलं. आत आलो तर चालेल ना? तू ऑलरेडी आलायस. ओ सॉरी. वेट अ मिनिट. मी फक्त जरा सामान चेक करत होते की सगळं आणलंय की नाही. काही राहिलं नाही ना? म्हणजे इथे सगळं मिळतं. ओके. बरं, तुम्ही सेटल झालाय ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये ना? प्रॉब्लेम? आय फील लाईक मी राजवाड्यात राहते. बर, इथे मी नसलो, तेजू नसली किंवा आई कामात बिझी असली तर इथे काम करणाऱ्या कोणालाही सांगितलं ना तरी तुमचं काम होईल. चालेल. नाही म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण मी तुझ्या घरी आले राहायला की तू माझ्या घरी राहायला आलास? मी समजलो नाही. अरे तू उभा काय? बस ना प्लीज. मलाच ऑकवर्ड होतंय. तुम्हाला आई बाबांची आठवण येत असेल ना? म्हणजे एकदम नवीन ठिकाणी. आठवण? मॉम डॅड जाऊन तासभर सुद्धा नाही झालाय रे. आणि तसंही मी वीक किंवा होमसिक नाहीये. सोशल स्टडीज साठी चक्क वर्षभर ऑस्ट्रेलियाला राहिले होते आणि अमेरिकेत सुद्धा राहिले होते ना. त्यामुळे मला आणि माझ्या आई वडिलांना एकमेकांपासून दूर राहण्याची सवय आहे. तसं नाही, पण हे गाव नवीन आहे, गावातली माणसं नवीन आहेत. इतक्या छोट्याशा गावामध्ये तुम्ही कधी राहिला नसाल ना, म्हणून विचारते. तुम्हाला कधी असं वाटलं की तुला काय? तुला म्हण, तुम्हाला नको म्हण ना. तुला मला कशाला हो जाऊ करायला हवं? आपण फ्रेंडली वागूयात ना. डोंट बी सो फॉर्मल. म्हणजे मी इथे राहते त्याचं तुला टेन्शन आलंय का? की मग काळजी वाटते? तू शाय आहेस का खूप? नाही मगाशी सुद्धा खाली बोलत नव्हतास फार. तसं काही नाहीये, पण तुमच्या. परत तेच तू म्हण ना. मला थोडा वेळ लागेल, पण तुम्ही मला अरेतुरे करू शकता. मी ते करतेच आहे, पण तू असं का करतोयस ते मला समजत नाहीये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय देऊ मलाच कळत नाहीये. ओके ओके, हळूहळू सांगशील तू मला सगळं. बरं मला सांग, उद्या तू मला तुमचं हे गाव दाखवायला घेऊन जाशील? म्हणजे मला हे सगळं गाव कळेल, इथली माणसं कळतील. इथे सेटल व्हायचंय ना मला. नक्की नाही मी तुम्हाला. किती वाजता जाऊया? तू म्हणशील तेव्हा. हे बघा, मी सकाळी फार लवकर उठतो. तुम्हाला समोरच्या टेकडीवरून सूर्योदय पाहायचा असेल ना तर आपण तेव्हा सुद्धा निघू शकतो. वाव, चालेल. म्हणजे पळेल. ऍक्च्युली मी सकाळी लवकर उठत नाही खरं तर, पण तू म्हणतोयस ना, मग उद्या नक्की उठेन. ओके, डन. तुम्हाला काय लागलं तर सांगा, मी आहे. येतो. काय सांगितले तुला? कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, पण तू माझं काही ऐकतच नाहीयेस. मामी अगं, याच समजा गोष्टीतून बाहेर कसं पडू याचाच विचार करते. मामी, उद्यापासून
7-8 दिवस मी या रोजगार केंद्रावर नाही गेले तर तू जाशील का तिकडं? मी रोजगार केंद्रात जायचं का? तू कुठे जाणार आहे? अगं तू शेजारच्या गावात कामाला जातेस ना, तू पुढचे 7-8 दिवस मी तिकडे जाते. नाही म्हणजे या समजा परिस्थितीतून तणावातून मला बी जरा शांतता मिळेल. आणि दुसरीकडे कुठं मन रमलं तर मी आम्ही सावलीन स्वतःला. ठीक, सांभाळून जाशील ना? नाही कारण पिट्ट्या नेहमी सोडायला नसतो, एसटीने जायला लागते. झेपणार आहे का तुला? वय मी करीन समजा. कसं थोडे दिवस समजा तणावातून बाहेर पडायचं आहे मला. ठीक आहे, उद्यापासून तू तिथं कामाला जा, मी जाते रोजगार केंद्रात. दादा, कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्तीकडे पाहून आपल्याला एकदम पॉझिटिव्ह फील होतं, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण पहिल्यांदाच भेटतो पण असं वाटतं की आपण त्याला खूप दिवसांपासून ओळखतोय. पहिल्यांदाच भेटल्यावर काय बोलायचं, कसं बोलायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो व्यक्तीच देऊन टाकतो. रियाकडे बघून मला एकदम सेम वाटलं. दादा खूप गोड मुलगी आहे ती. मला असं वाटतं आम्ही लवकरच बेस्ट फ्रेंड्स होणार आहोत. बर, अरे खरंच, आमच्यात एवढे कॉमन टॉपिक्स आहेत ना. ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग, ऍडव्हेंचर, पार्टी. मी कुठल्याही विषयावर किती वेळ बोलू शकतो. आमचं मस्त जमणार आहे. आणि तिला सगळ्याचीच माहिती आणि आवड सुद्धा आहे. आउट ऑफ इंडिया टूर्स कशा प्लॅन करायच्या, कशा मॅनेज करायच्या, तिनेच मला सांगितलं. मला तर असं झालंय तिच्याशी किती गप्पा मारू आणि तिच्या बरोबर किती टूर्स प्लॅन करू. कसं आहे तेजुताई, तुमचं छान जुळेल, मैत्री होईल. पण ती जेव्हा सून म्हणून या घरात येईल ना, तेव्हा तू इथे नसशील. तू तुझ्या नवऱ्याच्या घरी असशील. त्यामुळे तेव्हाच तू. एक मिनिट, ते जाऊ दे, पण तुला कळतंय का, तू लग्न करणार आहेस हे तू कबूल केलंयस. हो, ते तर ठरलेलंच आहे ना. वाव, बेस्ट बेस्ट बेस्ट, सो हॅपी. दादा खरंच मस्त डिसिजन आहे हा. चल आता लवकर जेवायला चल. खरं तर मी तेच सांगायला आलेले, पण तुझ्याशी गप्पा मारता मारता मी विसरूनच गेले. चल लवकर. चालूच. काय झालं काय? अशी एकटीच बाहेर काय बसली तू? जेवायचं नाही का तुला? काय नाही रे, सूचना झालंय मला. ते सुमीचं दुर्दैव, तिच्या पोरीचं दुर्दैव. रामाचं नशीब हे असं. आपल्या रामाच्या नशिबात काय वाढवून ठेवलंय ते विरोबालाच माहिती बाबा. या सगळ्याचा विचार तू जेवताना पण करू शकते. चल आज जेवून घे. नाही रे, घासच नाही उतरणार घशाखाली. ज्या माणसाला आपण एवढं जीवापाड प्रेम करतो त्याला विसरून जायचं, ते काय वाटत असेल त्याच्या मनाला? तिच्या मनाला आता नेमकं कसं वाटत असेल ते मला पण नाही सांगता येणार. कारण मी कधी कोणावर एवढं प्रेम केलंच नाही ना. आपण मी सिनेमात बघितलंय, जर तुमचं प्रेम खरं असेल ना तर ते परत येतं, कुठंच जात नाही. आणि मी तुला सांगतो आई, रमा आणि प्रतापरावांचं एकमेकांवर जर खरंच प्रेम असेल ना तर ते असं हवेत विरून नाही जाणार. एक ना एक दिवस ते दोघं परत एकत्र येतील बघ. पुढं काय होणार आहे, कसं होणार आहे, फक्त विरोबाला माहिती बाबा. आई, मी माझ्या अनुभवावरनं सांगतो तुला, ही अशी रामासारखी जी चांगली लोक असतात ना त्यांचं नशीब चांगलंच असतंय बघ. नवसाई आणि विरोबा दोघं मिळून रामाच्या पदरात काहीतरी चांगलंच टाकतील बघ. चला जेवायला वाढ. नको या सगळ्याची जास्त काळजी करू. हा, ते रामा पण आत्ताशी तोंड पाडून बसली, बाबा आत्ताच कामावर आले, दमले. जेवूया आपण सगळ्या. चल अगाई, चल ना, नको एवढा विचार करू. चल. भाजी मस्त झाली. बनवली कोणी? मंजूने? मग आधी का नाही बनवली तिने? ही भाजी रियाने बनवली. काय सांगतेस काय? फारच मस्त झाली आहे भाजी, फार मस्त. अहो, मी रियाला म्हटलं की आपल्याकडे एवढे नोकर चाकर आहेत, तू कशाला स्वयंपाक करतेस, पण अजिबात ऐकलं नाही तिने माझं. हो, खरंच अगं प्रवासातून आली, सुदमली असशील. हो, एवढं काही नाहीये अंकल. अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी हे सगळं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही करत आहे. हा, पण ते म्हणतात ना की कुणाचं मन जिंकायचं असेल तर तो रस्ता त्याच्या पोटातून जातो. ते
क्या बात है, मानलं बुवा तुला. हो, पण तुला नक्की कोणाचं मन जिंकायचंय? प्रतापराव, तुम्हाला सांगतो, ज्या मुलीच्या हाताला चव असते ना, तिचं मन खूप सुंदर असतं. जी मुलगी स्वयंपाकघर उत्तम सांभाळते ती संसार सुद्धा उत्तम सांभाळणार, माझा शब्द आहे. आई, रमाच्या हाताला पण अशीच चव होती ना? माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. रमा, ही रमा कोण आहे?